काँग्रेसला फक्त राजकारण करायचं आहे. निलंग्याचा विकास हेच आमचं लक्ष. आमदार संभाजी पाटील निलंगेकर. शहरातील प्रत्येक घटकांचा विकास करण्याचा आमचा मानस असून आम्ही गेल्या 5 वर्षात अनेक विकास कामे करून दाखवली असून त्यामुळे पहिलं करून दाखवतो आम्ही, मगच सांगतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून निलंगा शहरातील इनामी जागा भोगळदार यांच्या नावाने राहत्या जागेत घर बांधून देत जागा नावावर करून देण्यासाठी ते निलंगा येथे जाहीरपणे घोषणा करणार असल्याचं मत माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आयोजित शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील कॉर्नर बैठकीत उपस्थित मतदारांना सांगितलं. मूलभूत सुविधा ते इनामी जागेचे कबाले हे सर्वच आपले विषय. मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्व प्रश्न व समस्या मार्गी लावणार हे माझा शब्द असल्याचं सांगताच उपस्थित मतदारांनी टाळ्याचा कडकडाट केला. आमदार निलंगेकरांच्या बोलण्यास समर्थन देत आम्ही निलंगेकरांसोबत असल्याचं मतदारांनी आमदार निलंगेकरांना आश्वासित केलं. काय म्हणाले आमदार संभाजी पाटील निलंगेकर आपण ऐकूया. निलंगा नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि अक्षरशः माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे मतदारापर्यंत जाऊन केलेला विकास कामाचा आढावा आणि पुढे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता, त्या पद्धतीने लातूरचे पालकमंत्री आणि निलंग्याचे लोकप्रिय आमदार हे सगळ्या गोष्टीचं समीकरण करून निलंगामध्ये कसं विकास करता येईल या संदर्भामध्ये जनतेला त्यांनी आश्वासित करत आहेत. आज प्रभाग क्रमांक 11 मध्ये या ठिकाणी आहेत. भैया मला सांगा कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आणि जनतेपर्यंत तुम्ही गेल्यानंतर जनता काय सांगते? नाही, प्रत्येक गोष्टीचं ऑडिट व्हायला पाहिजे, विकासाचं कामाचं देखील ऑडिट व्हायला पाहिजे. 5 वर्षानंतर जे काही कामं केलेत आम्ही त्या कामाचं ऑडिटच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते पोहोचवतोय. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली पाणी पुरवठ्याची योजना ही निलंग्याची, त्याबद्दल सांगतोय. अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम झालेलं ते सांगतोय आणि भविष्यातले कामं ते देखील आपण सांगतोय. सुरक्षित निलंगा हे आमचा एजेंडा आहे. प्रत्येक ठिकाणी आमच्या मायमाऊली घराच्या बाहेर पडतील ते सुरक्षित राहायला पाहिजे हे देखील आम्ही जनतेला सांगतोय. आणि ह्या काय महत्त्वाच्या गोष्टी त्याच्याकडे बघून करतोय. आणि एक स्वच्छ निलंगा, एक जसं आपल्याला माहिती की देशामध्ये इंदोर सारखं एक मोठं शहर आहे की त्याला देशातलं सर्वात स्वच्छ शहर म्हणलं जात आहे. आम्हाला काय स्पर्धा कुणासोबत नाही आहे, पण आम्हाला आमची स्वतःची ओळख स्वच्छतेच्या बाबतीत करायची आणि तो आम्ही एजेंडा म्हणून त्या ठिकाणी घेणार आहे. भैया मला सांगा, देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र, लातूरमध्ये शिवेंद्र आणि निलंग्यामध्ये शंभू भैया अशा पद्धतीची नारेबाजी उलाली आहे. कसं पाहते जग? नाही, साहजिक आहे. ही गोष्ट ते फार मोठं नेतृत्व आहे. आम्हाला दिलेली संधी, त्या संधीच्या माध्यमातून आपल्याला खाली विकास पोचवायचा एवढंच आम्ही त्या ठिकाणी पाहतो. विकासाच्या मुद्द्यावरती पण बोलत असताना अनेक गोष्टी म्हणजे ज्यांना घरं नाही, नामी जमीन आहे किंवा वाढीत तोरा आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. आता श्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री येणार आहेत, त्या संदर्भात आपण सांगणारच आहे, बोलणारच आहे. कशा पद्धतीने त्यांना आश्वासित करणार? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राज्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे झाल्यापासून गोरगरिबांचे प्रश्न सुटायला लागलेत. आज भ्रष्टाचार मुक्त महसूल खातं झालेलं आहे. त्या ठिकाणी सर्व जे अनेक वर्ष रखडलेले अनेक लोकांच्या खरेदी विक्री त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार व्हायचा तो थांबलेला आहे. आज मोठ्या प्रमाणात लेआउट ज्याला मंजुरी नव्हती ते सगळे सात पाणी येणे, ह्या सगळ्या भानगडीत सर्वसामान्य अडकत होता, व्यवहार होत नव्हता, व्यापार होत नव्हता. ज्यांच्या नाव जे लोक अनेक वर्षानुवर्ष ज्या जागेवर राहतात पण ती जागा त्यांच्या नावाने नव्हती, बावनकुळे साहेबांच्यामुळं जे लोक राहतात त्यांच्या नावाने जागा होणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तिथं त्यांना घरकुल मिळणार आहे. उद्या 16 तारखेला बावनकुळे साहेब आल्यानंतर आम्ही आमच्या गावाच्या वतीने सगळ्यांच्या वतीने जे इनामी जागा असतील त्याच्यावर अनेक वर्षानुवर्ष राहतात त्या जागा त्यांच्या नावाने करून तिथं त्यांना घरकुल मंजूर करून द्यावं अशी एक सर्वांच्या माध्यमातून मागणी करणार. शेवटी तुम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जनतेपर्यंत जात आहे. आम्ही विकास, आमचा पहिल्यापासून एकच मुद्दा आहे विकास. खरं म्हणजे काँग्रेसच जातीवादीचा मुद्दा त्या ठिकाणी समोर करत आहेत. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा कोणताही शिल्लक राहिलेला नाहीये. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जसं त्यांनी निलंगा बंद केलं, मी 20 वर्ष झालं आमदार, मी निलंगा कधी बंद नाही केला. निलंगा सतत चालू ठेवलं. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेत विरोध करायचा, निषेध करायचे. त्या अधिकाराने एखाद्या बाजूला बसायचं, उपोषण करा, आंदोलन करा, पण निलंगा बंद करणं नाही. आम्ही आमच्या वचननाम्यात टाकलंय, मी जोपर्यंत आमदार आहे या भागामध्ये निलंगा कधी बंद होणार नाही. सर्वसामान्य लोकांचं त्यांचं हातावरचं पोट असतं, या काँग्रेसवाल्यांना ते कळत नाही. त्यांच्या किती लोकांचं नुकसान झालं. निलंगा बंद त्यांनी जबरदस्ती शटरवर दगड टाकले, हे गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या.
आणि ते जे नुकसान झालेलं आहे सर्वसामान्य लोकांचं 20 तारखेला ते नुकसान भरपाई निलंग्याची जनता करून घेणार आहे. हे होते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हणले की लोकांचा जनमतानं जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद रूपी 20 तारखेला जनता निलंगेकर म्हणून ते काँग्रेस दाखवून देणार अशा पद्धतीच्या ठिकाणी त्यांनी भावना व्यक्त केली. मी असलम दारेकर, एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी निलंगा. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.